मॉर्निंग मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपण पुन्हा एकदा सह्याद्रीत भटकंती करायला चाललोय. ते म्हणजे अवघड श्रेणीतील चंदेरी किल्ल्याला. खूपच थरारक हा किल्ला आहे. बघूया कसा अनुभव भेटतो आता आपल्याला. चला मग जाऊया चंदेरी. चंदेरी गडावर यायचं झालं तर बदलापूर हे मध्य रेल्वेचे स्टेशन आहे. तिथून तुम्ही खरवई दहिवली मार्गे वेळशील या गावी येऊ शकता. चिंचवली हे बेस विलेज आहे चंदेरी गडाचे, तिथे पोहोचू शकता. तसेच तुम्ही जर वांगणीवरून आले तर कासगाव आहे, तिथूनही येऊ शकता. गाव सोडल्यानंतर आपल्याला इथे 2 रस्ते लागतात. तर उजव्या साईडून आता आपल्याला जायचे वर. एक तासानंतर आता आपण एका पठारावर आलेलो आहे ना. पाठीमाग तुम्हाला दिसतोय तो चंदेरी गड आणि पाठी त्याच्या बाजूला ते मेसमाल. आज माझ्या जोडीला आहेत म्हणजे आमच्या बदलापूरचे रानवाटाडे सीताराम भाऊ. जंगलामध्ये कुठेही गेलं ना तरी तुम्ही हरवू शकत नाही, एवढी गॅरंटी मी यांची देऊ शकतो. दुसरे मित्र आहेत माझे सचिन भाऊ, कॅमेरामॅन आमचे. समोरच आपल्याला चंदेरी गड दिसतो आणि बाजूलाच मेसमाल. त्याच्या मधोमध जी दरी दिसते तेथून जायची आपल्याला. आता भयंकर असं जंगल आहे. त्या जंगलातून आपण वाट करत चालू आहे. रस्ता चुकण्यासारखं आत्तापर्यंत तरी काही दिसले नाही. प्रत्येक ठिकाणी आपल्याला आल्यानंतर असे बांध आहेत किंवा कुठे कुठे रेबिन बांधलेले आहेत. त्यालाच फॉलो करत जर आपण गेलो तर टेन्शन नाही. आता एक ओढा लागतो, तो पार करून आपल्याला जायचे. हा ओढा आपल्याला आता पार करून जायचे. आता पावसाला आता जस्ट सुरुवात झालेली आहे, त्यामुळे आता ते पाणी नाही आहे. पण पावसाळ्यात खूपच जोराचा हा ओढा वाहत असतो. चंदेरी किल्ल्याच्या आता पायथ्याशी पोहोचलोय आपण. पूर्णतः आता खडीचढ आहे. जंगली खूप घनदाट आहे. चिंचोली गावातून आल्यानंतर आपल्याला समोरच एक रस्ता दिसतो, तो पनवेल मार्गे येतो. तामसे गाव आहे, तिथून येतो हा. आणि इकडून बघाल तर इकडे हा मेसमालाला जातो आणि त्याच्या अपोजिटला म्हणजेच डाव्या बाजूला आपल्याला चंदेरीकडे जाणारा रस्ता आहे. आता आपण चंदेरी देवीच्या मंदिरापाशी पोहोचलेले आहेत. वर गेल्यानंतर थोड्या पायऱ्या आणि एक छोटं मंदिर आहे ते पाहायला मिळतं आपल्याला. वर जायला रस्ता आहे. वर आल्यानंतर आपल्याला समोर आपल्या चंदेरी आईचं मंदिर दिसतं. इथून खाली उतरून आपल्याला इथे काही पायऱ्यांचे अवशेष आहेत. तिथून गेल्यानंतर इथं एक गुहा आहे. तिथून खाली उतरल्यानंतर पुन्हा इथे एक पाण्याचं टाका आहे. तिथूनच आपल्याला आता वर जायला म्हणजे बाली किल्ल्यावर जायला रस्ता आहे. तिथे जाणार होतो आता आपण. देवीचे दर्शन घेतल्यानंतर आपण आता गुहेकडे चाललोय. पुढे आल्यानंतर इथं काही तटबंदी आणि ते पायऱ्यांचे काही अवशेष दिसून येतात. कदाचित इथे पूर्वी दरवाजा असू शकतो. कालांतराने तो नामशेष झाला असावा. येथूनच समोर आपल्याला आता गुफेकडे जायचे. हा बघा चंदेरी गड. पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला उजव्या साईडने जायचे.
इकडे गुहेकडे जाताना आपल्याला काही पाण्याचे टाके लागतात आणि काही देवी देवतांच्या मूर्ती आहेत, ते बघूयात आपण. इथे आपल्याला पाण्याचे टाके बघायला मिळते. हे बघा, खूपच खोल आहे पाण्याचे टाके. बाजूलाच एक देवीचे मंदिर आहे मला वाटतं. गडदेवता असं एक. फायनली मित्रांनो, आपण 2.5 तासाच्या चढाईनंतर आता गुफेपाशी पोहोचलेलो आहे ना. आतमध्ये बघत असाल तुम्ही, इथे काही भांडी ठेवलेले आहेत, तसेच काही चटे आहेत, म्हणजे तुम्हाला इथं राहण्याची सोय होऊ शकते. इथे मंदिर आहे समोर. गुफेपासूनच आपण आता पुढे निघालेलो आहे. इथून थोडं खाली उतरल्यानंतर पुन्हा वर जायचे, जिकडे शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवलेली वरच्या साईडला, तेच चाललो आता आपण. तर इथून आपल्याला खाली उतरून पुन्हा आपल्याला तिथून सरळ वरती जायचे. ते एक पाण्याचं टाक आहे, तिथूनच वर आपल्याला जायला रस्ता आहे. इथून आपल्याला एकदम सावकाश उतरायचे, कारण इथून जर पाय घसरला खाली खोद दरी आहे. समोर तिथं गुफा आहे, तिथून सरळ आल्यानंतर आपल्याला हा बाले किल्ल्याकडे जायला रस्ता आहे. इथूनच खालच्या साईडला आल्यानंतर ते पाण्याचं टाकं आहे. इथं वर्षभर म्हणजे 12 महिने तुम्हाला पाणी पिण्यासाठी भेटू शकतं. आता आम्ही पिण्यासाठी पाणी घेतो, जेणेकरून वरती गडावर आम्हाला पाण्याची कमतरता जाणू नये. फायनली मित्रांनो, आता आपण चंद्र किल्ल्याच्या पायथ्याशी, म्हणजे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवली त्याच्या पायथ्याशी आलेलो आहे. इथून जाणं किती कठीण आहे ते आपण स्वतः आल्यावर कळतंय. आता आपल्याला इथून वर जायचे. पहिले आपले सीताराम भाऊ चाललेत, इथून सरळ जायचे, खूपच रिस्की आहे. त्याच्यानंतर आपण जाणार आहे.
तुम्ही पाहायला लागल्या एवढ्या डेंजर होत्या, व्हिडिओ करता नाही आले आपल्याला, तुम्ही बघू शकता. मित्रांनो, चंदेरी किल्ल्याचा जर मार्ग बघत असाल खूपच खडतर आहे, खूपच डेंजर आहे. आपल्याला थोडी व्हिडिओ शूटिंग नाही करायला मिळाली. आता आपण वरच्या साईडला चालू, जिथे पाण्याचा टाका आहे वरती, तिकडे चाललो आहे. आता आपण पाणी टाक्यापाशी पोहोचलेलो आहे, परंतु इथे उन्हाळ्यात पाणी नसतो. फक्त पावसाळा सुरू झाल्यानंतर पावसाळ्यात फक्त इथं पाणी मिळतोय. पूर्णतः हा एका दगडामध्ये खोदून तयार केलेला आहे. पाण्याचं टाकं बघितल्यानंतर आपण थोडं पुढे आल्यानंतर एक रॉक पॅच लागतो, थोडा कठीण आहे तो. फायनली मित्रांनो, आता आपण चंदेरीगडाच्या टॉपला पोहोचलेलं आहे. समोरच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची मेघडबरी मूर्ती दिसून येते. आता तिथे जायचे, तिथूनच जायला थोडा रिस्क आहे.
फायनली मित्रांनो आपण आता चंदेरी गडाच्या टॉपला पोहोचलेले आहे. जिथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे तिथे ते अजिंक्य हॅकर्स यांनी 2023ला बसवलेली आहे.